बदामराव पसंती बदामराव पंडित. बदामराव पंडितांना पसंती काम केलेले आहेत लय अच्छा मोठे. का व केलं हो 2 एरी 2 टाक्यात हा गावात सिमेंट रस्ता. येऊ शकत नाही. इकडे येणार नाही? लक्ष्मण अण्णा जर आले का मी चॅलेंज देईन. गावात येणार नाही येऊ शकत नाही. अच्छा धाराटीत तर त्यांना चान्सच नाही. बर आणि मतदान होणार नाही. मग कोणाला द्यायचं निवडून विजयराजे पंडित. विजय अण्णांनी रस्त्याचं काम दिलेलं आहे. 10 कोटीचं बजेट आहे रस्त्यावर. एक रस्त्याचं काम आहे आमचं 10 लाखाचं ते झालेलं आहे. अण्णांनी आम्हाला सभागृहाचं काम दिलेलं आहे. नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये. आज मी आलेलो आहे गेवराई विधानसभा मतदारसंघातील धारवंटा या गावामध्ये. पुन्हा एकदा गावात आलेलो आहे. याचं कारण असं आहे की अफवाचे अनेक पेव फुटलेले आहेत, आरोप प्रत्यारोप चालू आहेत. अनेक नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. महाराष्ट्राचं विधानसभेचं रणशिंग फुंकलेलं आहे आणि वातावरण तापलेलं आहे. अशात नेमका सर्वसाधारण कार्यकर्ते, गावातले लोक, शेतकरी वर्ग यांच्या काय भावना आहेत आपल्याला ह्या जाणून घ्यायच्यात. अनकट व्हिडिओ असणारे, कुठंही काटछाट नसणारे लोक जे काय बोलतात ते सगळं सत्य आपण आज दाखवायचा प्रयत्न करणार आहेत. बघू शकता इकडं गेवराईचे विधानसभा निवडणुकीत उमेदवार असलेले विजयसिंह पंडित यांचं बॅनर आहे. इकडं जर आपण बघितलं तर इकडं महाविकास आघाडीचे बदामराव पंडित यांचं बॅनर आहे आणि बाकी पक्षांचे देखील, नेत्यांचे देखील बॅनर आहेत. परंतु आता चौकामध्ये आहोत आणि सगळ्यांचे कार्यकर्ते इथं असणार आहेत. प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या पक्षाला, कुठल्या ना कुठल्या उमेदवाराला मतदान करणार आहे. पण लोकांचे काय भावना आहेत आपल्याला जाणून घ्यायचं आहे. धारवंटा गाव हे नेहमी एकजुटीचं, एकीचं गाव आहे, म्हणून आपण थोडंसं इकडे जास्त लक्ष देतो. लोक सध्या कसे आहेत, कोणत्या मानसिकतेत आहेत आणि तरुणपासून सुरुवात करणार आहेत आपण. बाया काय नव्हतं तुझं? निलेश शेळके. बरं, निलेश शेळके. किती म्हणजे काय शिक्षण वगैरे चालू आहे? हा BA चालू. मतदान आहे? हा आले ना. बरं, पहिल्यांदा करायला लागला विधानसभेला? नाही लोकसभेला केलं ना. नाही लोकसभेत नाही, विधानसभेला. हे पहिल्यांदाच आमदाराला पहिल्यांदाच निवडून पहिल्यांदाच. मग कसा पाहिजे तरुणांचा आमदार? आता तरुणांचा आमदार महाविकास आघाडीचा पाहिजे आम्हाला. महाविकास आघाडीचा हो. कोण आहेत उमेदवार? बदामराव पंडित. बदामराव पंडित पाहिजेत. हो. का बरं, नेमकं कशामुळं? त्याच्यामुळे त्यांचे आमच्या गावामध्ये काम आहेत भरपूर. अच्छा, काम आहेत. हो, बाकी कोणते नाही त्याच्या नाहीत आमच्या गावात काम. बाकी नाही त्यांच्या कामाला? नाही. बरं, इथं बदामराव पंडित यांचं खातं खोललेलं आहे. इकडे पुढे जाऊया आपण. इकडे पण काय भावना आहेत तरुणांच्या, कसा पाहिजे आमदार? आम्हाला तर कुणीच नाही. जरांगे पाटलांनी सांगायला पाहिजे होतं. जरांगे पाटलांनी तर गोष्ट सांगितलेलं की सांगितलंच नाही. तुम्ही तुमच्या मनाने निर्णय घ्या. आणि मला वाटतं आता कुठंतरी जरांगे पाटलांचं नाव हे राजकारणात वापरणं सुद्धा कुठंतरी चुकीचं आहे. हा, एकजूट फुटण्याचं कारण बनू शकतं. नाही, आता तर पाटलांनी त्यामुळे स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो तुमच्या वैयक्तिक मताने. मग आता वैयक्तिक तर समजा आम्ही भाजपचे कार्यकर्ते होतो तर आमचा काय पक्षच राहिला नाही नीट. हां हां हां. आणि आमच्या ठोस पक्षाचा माणूस बी नाही. आता विजयराजे आहेत ना, आणि युतीचे मग विजयराजे यायला पाहिजे. तर अच्छा, विजयराजांना पसंती राहील. विजयराजेला बघू पसंत. शकता बाजूला बदामराव पंडित, त्यांच्या बाजूला विजयराजे पंडित आणि पर्याय म्हणून कारण भाजपचे भाजप नसले. इकडे जाऊया. नमस्कार. नमस्कार. काय चाललंय? काय नाही. बरं, आता विधानसभा निवडणूक जवळ आली, प्रचार संपत आलेला आहे. शेवटचे 2 दिवस राहिले. काय घडामोडी घडल्यात आणि काय वाटतं धारवंटाकर कोणाला पसंती देतात? काय नाही बदामराव पंडित. बदामराव पंडित. बरं, का बरं? आता 4 उमेदवार असणार आहेत ना, 4 आहेत. बदामराव पसंती बदामराव पंडित. बदामराव पंडितांना पसंती. काम केलेले आहेत लय मोठे. अच्छा, का व केलं? हो 2 एरी 2 टाक्यात हां. गावात सिमेंट रस्ता. अच्छा. हो, शाळा केल्यात. अच्छा, शाळा पण केल्या. हो. बरं, तर बघू शकता विकासाला पण इकडे प्राधान्य देत आहेत लोक बरेचसे. इकडे जाऊया. तुम्हाला काय वाटतं कसा पाहिजे आमदार? आता तरुण तडफदार नेता म्हणजे विजयराजे. अच्छा, विजयराजे. 100% बाजूलाच म्हणतात बदामराव पंडित. आता जे मत आहे. बरं, तुम्हाला काय वाटतं विजयराजे पंडित? विजयराजे पंडित लय मता निवडून येणार. कमीत कमी माझा अंदाज आहे 45 ते 50 हजाराच्या फरकाने. हो. बरं बरं बरं, 100%. पुढे जाऊया. काय वाटतं कोण पाहिजे आमदार? मागच्या वेळेस तुम्ही म्हणले स्वतःच उभं राहायचं आणि तुम्ही फॉर्म नाही भरला. नाही, जरांगे पाटलाचा तसा आदेश नाही येणार. पाटलांनी सांगितलं आता तुमचा निर्णय तुम्हाला. नाही, मग आमचा निर्णय आम्ही घेतलाय ना. काय निर्णय? आम्हाला गेवराईसाठी विजयराजे पंडित सारखा उमेदवारच नाही. अच्छा, विजयराजे पंडित. विजयराजे पंडित कारण नवीन चेहरा आहे. अच्छा. आम्ही बदामराव पंडितला चान्स दिला, लक्ष्मण अण्णाला चान्स दिला, अमरसिंह भैयाला चान्स दिला, आणि आता हे नवीन चेहरा. आता लक्ष्मणांना रनिंग आमदार होते, मग त्यांना काय काम केलं लक्ष्मण अण्णांनी? काय काम केलं? धाराट आला का त्याला? धाराट माहित नाही अजून. नाही येणार, येऊ शकत नाही लक्ष्मण अण्णा. त्याने आम्हाला बांगल्यावर काय म्हणला, मी तर गेलोच नाही, आमचे पुतणे गेलते आणि त्याचं इथं काहीच नाही. लक्ष्मण अण्णाचं स्वतः वैयक्तिक ह्या धाराट्यात कायच काम नाही. काय काम आहे मला सांगा तुम्ही? 10 वर्ष त्या लक्ष्मण अण्णा पवारकडं. म्या त्या लक्ष्मण अण्णाच्या 2 PA नंबर आहेत माझ्याकडे. म्या कमीत कमी 100 फोन लावले असते. मग काय काम आहे त्यांच्याकडं? मग काय व्यक्ती काम आहे? मी स्वतः कष्ट करू मी म्हणतो तर आमच्या गावाला राशन नाही, मी म्हणतो आमच्या गावाला रोड नाही. ते म्हणजे नाही ना, इकडे म्हणजे आम्हाला तिकडे यायची काय गरज आहे? आमचं हे बोट एका मिनिटात कोणाला कोण राहण्याची ही आमची ताकद आहे.
हे बोट आहे का? हे बोट एक पायरी चढ माणसाला आता आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ ते गावात येणार आहेत असं चर्चा येऊ शकत नाही. इकडे येणार नाही? लक्ष्मण अण्णा जर आले का मी चॅलेंज देईन. गावात येणार नाही. येऊ शकत नाही. अच्छा, धाराटीत तर त्यांना चान्सच नाही. बरं. आणि मतदान होणार नाही. मग कोणाला द्यायचं निवडून? विजयराजे पंडित. विजयराजे. बरं, इकडे काय सांगाल? हे जे बोलले तेच होणार आहे. ते बोलले तेच. हा एकदम कम्प्लीट हे फिक्स झालंय ते. हा. आता फक्त काय यांच्या पायाखालची वाळू सरकली. हा. आता हे काही बोलायला लागलीत आणि काही वागा लागलीत. हा. काही किती काही वागा म्हणा तुम्ही. हा. त्यांनी जी कामं केलीत 5 वर्ष त्यांनी राहून काय केलं काम. यांनी 5 वर्ष सत्ता नसताना विजयराजेंनी भैयासाहेबांनी भरपूर कामं केली अच्छा. आणि माणसं जोडले, माणसासंग सगळे व्यवस्थित झालेत. यांनी काही नाही केलं. बस बदाम याला तर विजय आपल्या ह्या लक्ष्मण पवार. हा लक्ष्मण पवारला तर धारोटच माहीत नव्हतं. हा. एक बार सभा येऊन त्यांना ते म्हणते धारवंट आपल्यात आहे का? बंगल्यावर गेल्यावर धारवंट आपल्याकडे आहे का? म्हणजे मग जो आमदार ज्या गावातून मतदान भेटले त्यांना ते म्हणजे धारट आपल्याकडे आहे का? म्हणजे हे आमदाराची हे असते का हुशारी? सगळं व्यवस्थित बरोबर तेच होणार. आता विजयराजे म्हणजे काहीतरी लीड, भरपूर लीडनी येणार ते निवडून. हे ठुल्ले. इकडे जाऊया. तुम्हाला काय वाटतंय? वसंत साळवे धारवंट्याहून बोलतोय. आमची एकच रीत आहे, विजयराजेशिवाय कुणी नाहीच आमचा पक्ष. का बरं? यांचं काय, यांना ओळखच नाही. यांचं ते म्हणतात गाव कोणत्या तालुक्यात, कोणत्या एरियात आहे, कुठं आहे, काय आहे. आणि घरी येऊन पाया पडून गेले सुरुवातीला. विजयराजे मत घेऊस तर विजयराजेला फोन केला तर त्यांनी घरी आले. माझा वडील वाढले तर घरी येऊन निदान नका आपल्याला पैशाची आशा आहे का कोणाची, कोण आपल्याला हे देणार आहे का, धन देणार आहे का. पण एका मतासाठी येणं म्हणजे हे आम्ही त्यांचं भारी समजतो. बरं मला सांगा, काम काय करता तुम्ही? मी शेतीतलं काम करतो. शेती काम करता? ऊस तोडायला जातो. अच्छा, ऊस तोडायला जातात. हा, तिथून जरी फोन केला साहेब आम्हाला इथं असा असा त्रास व्हायला लागला, तिकडे मी फोन करून सांगते मदत मिळते. गरीबाला सांभाळा असं तसं. मला सांगा, विजयराजेंचा पण इथं कारखाना आहे अमरसिंह पंडितांचा. हा आहे ना. ऊस तोडायला बाहेर का जातात? इथं आता पाणी नव्हतं, पाऊस नव्हता मध्ये. आता इथून मोर ऊस झाल्यावर आम्ही कुठे जातो कशाला. हा, हे सोन्याहून पिवळे माणसं आहेत आमच्यासाठी. आता बंधारा केल्यावर खुशाल त्यांचा ऊस तोडूत स्वतः बंधारा व्हायला लागला इथं शिंदपणाला. आता कोण करायला लागले? विजयराजे करायला लागले. विजयराजे करणार. हा, त्यांनाच पसंती. पण आमच्या आबाला पसंती नाही, तुमच्या लक्ष्मण पवाराला पसंती नाही. ते कोण अजून दाभाडे निघाला त्यांना नाही, ऋषिकेश बेदऱ्याला बी नाही. फक्त येऊन जाऊन विजयराजाला पसंती. तरुणांना काय वाटतं, कसं पाहिजे आमदार? गेवराई तालुक्याचा आमदार हा विजयसिंहराजे पंडित होणं ही अत्यंत काळाची गरज आणि 100% यावेळेस जनतेचा कौल राजेंच्या पाठीशी आहे. त्याचं कारण असं आहे सर की राजेंचे सत्ता नसताना जे काम आहेत, यांच्याकडे सत्ता असताना जे केले नाहीत त्याच्यापेक्षा जास्त कामं सत्ता नसताना करणारा माणूस आहे. जर माणूस सत्तेत गेला तर काय विकास होईल हे लोकांना नंतर पाहायला मिळेल. मी तुम्हाला असे काही विकास काम भरपूर आहेत आणि त्यांचे कामं मी तुम्हाला जे वाखाणण्याजोगे कामं आहेत काही ते तुम्हाला आवर्जून कामं सांगतो की जलजीवनसारखे जे कामं आहेत हे कामं केलेत. आपल्या सिरस मार्गचा आमच्या जवळ असणारा जो काही बंधाऱ्याचं काम आहे ते काम आदरणीय भैयासाहेबांनी अजितदादाच्या माध्यमातून त्याचं काम केलेलं आहे. हे सगळ्या तालुक्याला नाही तर जवळपास आपल्या राज्यातल्या लोकांनाही माहिती आहे आणि त्या सिरसमार्ग झालेल्या बंधाऱ्यामुळं तो परिसर आज नंदनवन झाला आहे. त्याच प्रकारे सिंदफणावर अशा प्रकारचे गावातून 80% मतदान होईल विजयराजेंना 100%. कारण की चांगल्या प्रकारे मागच्या वेळेस जे झालेलं मतदान होतं हे लोकांची चूक झाली असं लोक आज मान्य करायला लागलेत आणि विजयराजेंना मतदान करणार आहेत. आणि गोरगरिबांसाठी ज्यांना हातपाय नाहीत, हातपाय नसणाऱ्या लोकांना हातपाय ते कृत्रिम देण्याचं काम आत्ता पाठीमागे 1 महिना 2 महिन्यापूर्वी राजेंनी केलं आहे. त्याच्यानंतर रस्त्याचे कामंसुद्धा भरपूर केलेत. आमच्या गावचा जो रस्त्याचा विषय आहे अनेक लोक येऊन सांगतात आम्ही करू या करू त्या, परंतु स्वतः राजेंनी त्यासाठी आर्थिक मदत केलेली आहे आणि अजूनसुद्धा आता हा 1 वर्षभरात रस्ता करण्याचा त्यांनी शब्द दिला आहे स्वतः इथं गावात येऊन आणि 100% त्यांना चांगल्या प्रकारे विकासावर होईल असं वाटतं. व्हायला पाहिजे, विकासावर व्हायला पाहिजे. चांगल्या प्रकारचं काम सत्ता नसताना जो माणूस एवढे कामं करू शकतो, सत्ता असल्यावर किती कामं करू शकतो हे आपल्याला कळायला पाहिजे. जाऊया, गावातले बरेचसे मंडळी आहेत तिकडे जाऊया. नाही पाहिजे ना, सगळ्यांसोबत आपल्याला चर्चा करायची असं नाही. तुम्हाला सोडून कसं सांगणार? काय सांगा, विधानसभा निवडणूक जवळ आहे, प्रचार अगदी संपुष्टात आला. 2च दिवस राहिलेत. आता 2 दिवसात नेमका धारवंटाकराची पसंती कोणाला? आता आम्ही पहिले त्यांची तर आम्ही त्यांचीच राहणार. त्यांची कोणाची? विजयराजेची. विजयराजेची. हो, ती जी सांगते तेच करणार आम्ही. आमदार लक्ष्मण अण्णासारखा पाहिजे.
विकास लक्ष्मण अण्णा पवार यांचं पण खातं धारवंट्यामध्ये खोललेलं आहे. आतापर्यंत सगळे विजयराजे पंडित, बदामराव पंडित म्हणत होते, आता इकडे लक्ष्मण अण्णा. पंडितांनी काही केलेलं नाही. शाळा बांधल्या, रस्ते केले. पंडितांनी काही केलेलं नाही. एक रूम बांधलेली ती आमच्या गावकऱ्यांनी बांधलेली. पंडितांनी कुठली शाळा बांधली, कुठं काय काही आता नाही. तुमच्या गावकरी आता एक जे बोलत होते ते म्हणले आम्ही रस्त्यासाठी लक्ष्मण अण्णा पवाराकडे गेलो होतो. ते म्हणले आम्हाला धारवंटच माहित नाही कुठे. अण्णांनी रस्त्याचं काम दिलेलं आहे. 10 कोटीचं बजेट आहे रस्त्यावर. एक रस्त्याचं काम आहे आमचं 10 लाखाचं ते झालेलं आहे. अण्णांनी आम्हाला सभागृहाचं काम दिलेलं आहे, आता ते होणारच आहे. अण्णांनी आम्हाला स्मशानभूमीचं काम दिलं आहे, ते पण होणार आहे. म्हणजे होणारं काम नाही, झालेलं काम कोणतं? झालेलं काम हा झालेलं 10 वर्षात आम्ही डांबरी रस्ता केला आहे. कुठं? गावात शेतानी पहिलाच रस्ता आहे आमच्या पाण्याच्या टाकीपासून. पहिलाच रस्ता सिमेंट रस्ता हा. आणि डांबरी रस्त्याचं काम तर आता होणारच आहे, हे चालू झालं की